सध्याच्या धक्काधक्की धावपळीच्या जीवनात रानभाज्या हळूहळू नामशेष होत चालल्यात, तरी देखील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही पेसा ग्रामसभांनी रानभाजी महोत्सव कार्यक्रमात रानभाज्यांच्या स्वरूपात रानमेवा चाखण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. रानभाजी महोत्सवात रानभाज्या बघून मनाला आनंद तर मिळतोच, तर वेगवेगळ्या तऱ्हेने बनवलेल्या पाककृती रानभाज्या चाखायलाही मिळतात. यातून दरवर्षी वनस्पतींच्या आयुर्वेदिक भाजीतून शरीराला आवश्यक असे जीवनसत्व मिळतात. आता नोकरी व्यावसायिकांना रानात हिंडायला वेळ अपुरा पडल्याने दैनंदिन आहारामध्ये आयुर्वेदिक रानभाज्यांचा समावेश करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु या बोरमाळ रानपाडा पेसा ग्रामसभेच्या वतीने रानभाजी महोत्सव कार्यक्रम सालाबादाप्रमाणे आयोजित करण्यात आला होता. रानभाजी महोत्सवाच्या सुरुवातीला सोनू पागी यांच्या अध्यक्षतेखाली पेसा ग्रामसभा घेण्यात आली. नंतर ग्रामस्थांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी मंचावर सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश वळवी, महिला बचत गट अध्यक्ष तथा पेसा ग्रामसभा कोष सदस्य यशोदा वळवी, आशा कार्यकर्ती अहिल्या वळवी, पेसा मोबिलायझर मंजुळा पवार, इकोनेट संस्थेचे ग्रामसभा सोबती शंकर निंबारे, वयम कार्यकर्ता नामदेव टोकरे, ग्रामसेवक सतीश बच्छाव, पाणीपुरवठा कर्मचारी तुकाराम पागी आदी उपस्थित होते. रानभाजी महोत्सव कार्यक्रमात महिलांनी रानभाज्यांचं प्रदर्शन केलं. या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या भाज्या बांबूंची वास्ती, पेंढर, मोखा, करवंद, बेलीचे लोणचे, आंबाडा, माटाची भाजी, सरबल, तेरेचे पानवडी, खुरचणी, पांढरी आंबाडी, लाल आंबाडी, शेवग्याचा पाला, कडू कांद्याच्या वळे, तोडवळ, खेकडा, टेटू, करटोल, तरोटा, कुरडू, डावखरे, केनी, चुंच, डाडलेचा पाला, लुंढा, उळसे, वाघोट, कौदर आदींची पाककृती करून महिलांनी रानभाज्या आणल्या होत्या. लहान थोर ग्रामस्थांसह प्रमुख पाहुण्यांनी विविध रानभाज्यांची चव चाखली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीने तसेच ग्रामकोश समितीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी रानभाज्यांचे संरक्षण, संवर्धन आणि फायदे तसेच जंगल संरक्षण संवर्धन याबाबत इकोनेट संस्थेचे ग्रामसभा सोबती शंकर निंबारे तसेच वयम चळवळीचे कार्यकर्ता नामदेव टोकरे यांनी ग्रामसभेला मार्गदर्शन केलं. नंतर सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश वळवी तसेच ग्रामसेवक सतीश बच्छाव यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर.